नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप दिवसानंतर भेटतोय. तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा मित्रांनो, कंबाईनची पूर्वपरीक्षा होती आणि कंटिन्यू आपले मॅरेथॉन सेशन सुरू होते. त्यामुळे मला लेक्चर घेणं पॉसिबल झालं नाही. क्वेश्चन बनवायचे होते, क्वेश्चन काढायचे होते, पीपीटी बनवायच्या होत्या, त्यामुळे ते शक्य झालं नाही. तर आता आपले रेग्युलर जे लेक्चर आहे ते परत एकदा सुरू होणार आहे. ठीक आहे. तर मध्यंतरी जो गॅप पडला तर त्याविषयी मी एखादं लेक्चर बनवल. मागच्या जे काही 7-8 दिवसाच्या किंवा 15 दिवसात चालू घडामोडी त्यावर एक सेशन बनवल. आता कंबाईनची परीक्षा ज्यांनी ज्यांनी दिलेली आहे आणि जे भविष्यात ग्रुप सी ची किंवा मग राज्यसेवेची परीक्षा देणार आहे किंवा इतर परीक्षा देणार आहे, त्या सगळ्या मुलांना कंबाईनचा पेपर दिल्यानंतर करंट अफेअर्सचं महत्त्व कळालं असेल. तर करंट अफेअर्सचं सेशन डेली करत जा, म्हणजे रिझल्ट येईल मित्रांनो. कारण हे सेशन आता इथून पुढे डेली केलं तरच आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळू शकतात, हे आता तुम्हाला समजलं असेल. खूप बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत ते विचारण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आजपासून आपण जे आहे ते बॅचेस सुरू करतोय. 10 तारखेपर्यंत याचे डेमो लेक्चर तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळतील. जे या बॅचेस या कमी फीज मध्ये आपण सुरू केलेले आहे. जसं की राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच आपण सुरू केलेली आहे. एकदम डिटेल मध्ये लेक्चर झालेले. काल मी पॉलिटीचं डेमो लेक्चर घेतले, ते तुम्ही बघू शकता. आज 7 वाजता पण देखील लेक्चर आहे. कंबाईन गट पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच आपण सुरू केलेली आहे. या सगळ्या बॅचेस मध्ये नोट्स असणार, या सगळ्या बॅचेस मध्ये टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला मिळणार मित्रांनो. त्याचबरोबर जर बघितलं तर कंबाईन गट मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज तुम्हाला मिळेल. या मुख्य परीक्षेचे यशस्वी बॅच मध्ये नोट्स मिळतील. ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर कंबाईनची फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे दुसरी. तिची फी अवघी 2999 रुपये ठेवलेली आहे. ठीक आहे. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल ते घेऊ शकता. 1 वर्षाचा पूर्ण कालावधी, प्री मेन्स इंटरव्ह्यूचं मार्गदर्शन यामध्ये केलं जाणार आहे. या नोट्स तुम्ही सेपरेट घेऊ शकता किंवा यातली कोणती बॅच घेतली तर त्या बॅच मध्ये या नोट्स इन्क्लूड असतील. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. टेलिग्राम चॅनलने इंस्टाचं पेज फॉलो करून ठेवा, कारण अभ्यास विषयक रील्स, अभ्यास विषयक मेसेज, नोटिफिकेशन, लेक्चर कधी होणार कधी नाही, हे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला टेलिग्रामवर मिळत जातील. बघा मित्रांनो, आज आपण 5 फेब्रुवारी रोजीच्या चालू घडामोडी इथे बघणार आहोत. आपण जर बघितलं तर पहिला क्वेश्चन आहे, 6वी मेन्स हॉकी इंडिया लीग 2024-25 विजेतेपद कुणी जिंकलेलं आहे. तर बघा मित्रांनो, जसं IPL होतं, जसं कबड्डीची स्पर्धा होती, तशी मेन्स हॉकी इंडिया लीग नावाची एक स्पर्धा होती आणि तिची ही 6वी आवृत्ती यावर्षी आयोजित करण्यात आली होती. मशराची आपण म्हणूया बंगाल टायगर्स असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. काही ठिकाणी असं पण दिलेलं आहे. तर यावरून तुम्हाला हे 100% लक्षात राहील. तर श्राची बंगाल टायगर्सने ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यांनी हैदराबाद स्ट्रोमला हरवलेलं आहे. हैदराबाद स्ट्रोमला त्यांनी हरवलेलं आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, बंगाल टायगर्स जे आहे तर त्या बंगाल टायगर्सच्या हॉकी टीमने ही स्पर्धा जिंकलेली आहे. श्राची मग आपण जर बघितलं ही स्पर्धा ओडिशामधील राऊरकेला या ठिकाणी झाली होती. मग राऊरकेला या ठिकाणी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये लोह पोलाद उद्योगाची स्थापना झाली होती हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. बघा मित्रांनो, तिथं जे बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहे तर त्यावरती मॅच झाली होती. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, हॉकी विषयक आपलं जे स्पॉन्सर आहे तर ते ओडिसा राज्य आहे, हे लक्षात ठेवा. ओडिसा जे आहे ते हॉकीचं स्पॉन्सर राज्य आहे, म्हणून हॉकीच्या ज्या काही स्पर्धा होणार आहे भविष्यात आता ते मोस्टली ओडिशामध्येच होत असतात. ठीक आहे. तर श्राची ने काय जिंकलेली आहे, श्राची बंगाल टायगर्सने हैदराबाद स्ट्रोमचा 4-3 ने पराभव करून 6वी पुरुष हॉकी इंडिया लीग जिंकलेली आहे. आपण जर बघितलं तर 28 डिसेंबर 2024 ते 1 फेब्रुवारी 2025 मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम राऊरकेला, ओडिशा. त्यानंतर विजेता संघ जो आहे त्याला 3 कोटी रुपये मिळाले, उपविजेत्याला 2 कोटी रुपये मिळालेले आहे. यामध्ये काही अवॉर्ड दिले गेलेले आहे. फेअर प्ले अवॉर्ड्स UP रुद्र टीमला मिळालेला आहे. त्यानंतर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा अवॉर्ड विक्रमजित सिंग हैदराबाद स्ट्रोमचा आहे, त्याला मिळालेला आहे. आगामी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्शदीप सिंगला मिळालेला आहे, हैदराबाद स्ट्रोमचा खेळाडू आहे. स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा खेळाडूचा अवॉर्ड जो आहे तो जुगराज सिंग श्राची बंगाल टायगर्सला मिळालेला आहे. आणि आपण जर बघितलं स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू सुखजित सिंग ठरलेला आहे, सर्वोत्कृष्ट बेस्ट प्लेयर श्राची बंगाल टायगर्सचा हा खेळाडू आहे. ठीक आहे. तर नावावरून आता तुम्हाला हा क्वेश्चन फिक्स आपला झाला समजून घ्या. 9व्या आशियाई हिवाळी
खेळ जे आहे विंटर गेम्स जे आहे एशियन विंटर गेम्स 2025 आयोजन कोणता देश करणार आहे? तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, याला आपण मोस्ट इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये टाकूया. आपल्याला आंतरराष्ट्रीय खेळ जे आहे ते विचारले जाऊ शकतात, ठिकाण वगैरे विचारलं जाऊ शकतं. तर बघा मित्रांनो, आशियाई हिवाळी स्पर्धा ज्या आहे एशियन विंटर गेम्स ते चायना आयोजित करणार आहे. इथं तुम्ही मॅन्डेरियन लिपी बघूनच सांगू शकता चायनामध्ये ते आयोजित केले जाणार आहे. मग आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे? तर बघा मित्रांनो, चायनामध्ये हे हर्बिन या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे. ठीक आहे. आता हे जे विंटर गेम्स असतात यामध्ये मोस्टली आपण जर बघितलं बर्फातील खेळांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो. आईस हॉकी, त्याचबरोबर जर आईस फुटबॉल वगैरे ते गोष्टी आपल्याला यामध्ये बघायला मिळतात, स्केटिंग वगैरे. त्यानंतर जर बघितलं भारताची 59 खेळाडूची तुकडी या स्पर्धेमध्ये सामील होणारे 29 अधिकारी सुद्धा चीनमध्ये जाणार आहे. हर्बिन या ठिकाणी 1994 मध्ये सुद्धा विंटर गेम्स आयोजित करण्यात आले होते. ही सेकंड टाइम आहे इथं विंटर गेम्स आयोजित करण्याची. शुभंकर लक्षात ठेवा, बिनबिन आणि निनी हे शुभंकर आहे. बिनबिन हा आईस गेमचा आणि निनी स्नो गेम्सची शुभंकर आहे. त्याचबरोबर बघा खेळाचं घोषवाक्य लक्षात ठेवा, ड्रीम ऑफ विंटर लव अमॉंग एशिया हे इथं ब्रीद वाक्य आहे, घोषवाक्य आहे. आपल्याला जो काही सूर्यकिरण युद्ध सराव होतो त्याचं घोषवाक्य विचारण्यात आलं होतं. मग याच्यावरून लक्षात घ्या की क्वेश्चनची पातळी कशी आहे. ठीक आहे. तर ड्रीम्स ऑफ विंटर लव अमॉंग एशिया हे याचं घोषवाक्य होतं. चीनमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आशिया खंडामध्ये चीन येतं, सगळ्यांना माहिती आहे. बीजिंग राजधानी आहे. रॅम्बिन किंवा युआन हे चीनचं चलन आहे. शी जिंगपिंग राष्ट्रपती आहे. अधिकृत भाषा आहे मॅन्डरिन. त्यानंतर कोणता देश तायवानला आपला भूभाग मानतो? तर चायना मानतो. चायना जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य कधी बनला होता? 2001 मध्ये बनला होता. चायना विषयी चालू घडामोडी आता आपण बघूया. कोणत्या देशाने अंटार्क्टिकामध्ये पहिले वायुमंडल निरीक्षण केंद्र उघडलं आहे? तर चायनाने अंटार्क्टिकामध्ये पहिलं वायुमंडल निरीक्षण केंद्र उघडलेलं आहे. महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024 मध्ये उपविजेता संघ कोणता राहिला? तर चायना. तर महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जी झालेली 2024 त्यामध्ये विजेता भारत राहिला होता आणि उपविजेता चीन राहिला होता. त्यानंतर जर बघितलं जगातील पहिली हायस्पीड कार्बन फायबर ट्रेन कोणी विकसित केली? चायनाने. जनरेटिव्ह एआय इनोव्हेशन मध्ये चीन पहिल्या क्रमांकावर आहे, भारत 5व्या क्रमांकावर आहे. चांगी 6 मोहिमेअंतर्गत दुसऱ्यांदा चंद्राच्या आपल्याला जो भाग दिसत नाही त्या भागापर्यंत, म्हणजे चंद्राची जी अपोजिट साईड जी आपल्याला कधीच दिसत नाही तिथं पोहोचणारा तिथं कोणता देश पोहोचलेला आहे? तर चीन पोहोचलेला आहे. थॉमस आणि उबेर कप 2024 मध्ये कोणी जिंकले? तर चीनने जिंकलेले आहे. त्यानंतर बघा आपल्याला कंबाईनच्या पेपरमध्ये बुकवर सुद्धा प्रश्न होता. तर आता इथं तिसरा क्वेश्चन पुस्तकावरच आहे. इंडियन रेनिसन्स मोदी डिकेड या पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलेलं आहे? तर इंडियन रेनिसन्स मोदी डिकेड या पुस्तकाचं प्रकाशन अमित शहाजी यांनी केलेलं आहे. आपण जर बघितलं हे पुस्तक कोणी लिहिलेलं तर डॉक्टर ऐश्वर्या पंडित यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये 2014 पासून 2024 या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचं जी काही माहिती आहे ती देण्यात आलेली आहे. आता महत्वाची पुस्तकं जाणून घेऊया. द विनर्स माइंडसेट शेन वॉटसन यांचं पुस्तक आहे. सोर्स कोड माय बिगिनिंग हे बिल गेट्सचं आत्मचरित्र आहे. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी सॅम पित्रोदा यांचं पुस्तक आहे. द बाबरी मस्जिद राम मंदिर डिलेमा माधव गोडबोले यांचं पुस्तक आहे. 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स हे सुशील कुमार शिंदे यांचं आत्मचरित्र आहे. एक समंदर मेरे अंदर हे संजीव कुमार जोशी यांचं पुस्तक आहे. इस्रायल वॉर डायरी विशाल पांडे यांचं पुस्तक आहे. स्कल्प्टेड स्टोन हे पुस्तक अश्विन प्रभू यांचं आहे. व्हाय भारत मॅटर्स एस जयशंकर यांचं पुस्तक आहे. आणि स्मोक अँड ऍशेस अमिताभ घोष यांचं पुस्तक आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, जागतिक कर्करोग दिन 2025 मध्ये कधी साजरा केला गेला? तर आपण जर बघितलं तर 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्क दिवस जो आहे, वर्ल्ड कॅन्सर डे जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला. कॅन्सर बाबत जागरूकता पसरवणं हे या दिवसाचं काय असतं तर मुख्य उद्दिष्ट आहे. या वर्षीची थीम काय होती मग मित्रांनो? युनायटेड बाय युनिक अशी याची थीम होती. हा दिवस 4 फेब्रुवारी 2000 सालपासून सेलिब्रेट करणं सुरू झालं होतं. यानंतर रेल्वे सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित करण्यासाठी भारतीय रेल्वेने अलीकडे कोणता ऍप लॉन्च केलेला आहे? तर रेल्वे विषयक सेवा एकाच ऍप्लिकेशन मध्ये देण्यासाठी भारतीय रेल्वेने आता स्वरेल ऍप जे आहे ते सुरू केलेलं आहे. तर स्वरेल ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्ही रेल्वेचा
वापर वगैरे करत असेल तिकीट बुकिंग वगैरे यासाठी, तर रेल्वेची सेवा तुम्हाला एकाच ऍपवर मिळेल, स्वरेल ऍप. ठीक आहे. हे ऍप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टमने विकसित केलेलं आहे. यानंतर भारतीय रेल्वे विषयी, तर 16 एप्रिल 1853 ला पहिली भारतीय रेल्वे धावली होती. मग ती कुठून कुठपर्यंत धावली होती हे तुम्हाला सांगायचंय. ठीक आहे. आणि त्याचबरोबर किती किलोमीटर अंतर होतं आणि जे 3 इंजिन होते त्या 3 इंजिनची नावं सांगायची. तर हा तुमचा आजचा होमवर्क क्वेश्चन तुम्ही समजू शकता. रेल्वे बोर्डाची स्थापना आपण जर बघितलं तर 1905 मध्ये करण्यात आली. रेल्वेचं राष्ट्रीयकरण 1950 मध्ये करण्यात आलं. रेल्वेचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी. तसेच रेल्वेचे वेगवेगळे झोन सुद्धा आहे. अध्यक्ष आणि सीईओ आहे सतीश कुमार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव. भारतातील पहिली पॅसेंजर ट्रेन 16 एप्रिल 1800 येत आपण मी तुम्हाला क्वेश्चन विचारला. बाकीच्या 2 गोष्टी तुम्ही उत्तर द्या. मुंबई ते ठाणेमध्ये धावली होती. ठीक आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधलेला आहे? तर चिनाब नदीवर. आयफेल टॉवर पेक्षा पण जास्त उंच त्याची हाईट आहे. 359 मीटर त्याची हाईट आहे. भारतातील रेल्वेचे शुभंकर भोलू हातीला मानलं जातं. कोणत्या देशाने माउंट तारानाकीला व्यक्तीप्रमाणे समान कायदेशीर अधिकार प्रदान केलेला आहे? तर बघा न्यूझीलंडमध्ये एक आपण जर बघितलं तर माउंट तारानाकी नावाचा पर्वत आहे. तर न्यूझीलंडमध्ये आपण जर बघितलं तर एक जमात आहे, आदिवासी आपण म्हणूया ट्राईब आहे. तर ती आदिवासी जी ट्राईब आहे ती या माउंट तारानाकीला आपल्या पूर्वजाचा दर्जा देते आणि त्या ट्राईबचं नाव आहे माओरी. ठीक आहे. माओरी तुम्ही बघितलं असं न्यूझीलंडच्या संसदेमध्ये ते खंबाते नावाचं गाणं म्हणत ती एक महिला पुढे येते. तर ते सगळे माओरी ट्राईबचे लोक आहे. ठीक आहे. त्यांची ती संस्कृती आहे आणि त्यांनी काय केलेले अलीकडे माओरींचं सरकार आता आपल्याला न्यूझीलंडमध्ये बघायला मिळतं. आणि मग त्यांनी हा जो माउंट तारानाकी याला एक व्यक्तीप्रमाणे दर्जा दिलेला आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं या पर्वताचं नाव चेंज करून काहुही तुपुआ हे नाव दिलेलं आहे त्याला आता. यानंतर न्यूझीलंड ओशनिया. न्यूझीलंडच्या खाली सुद्धा एक आता खंड सापडलेला आहे, लक्षात ठेवा. वेलिंग्टन राजधानी आहे. न्यूझीलंड डॉलर चलन आहे आणि ख्रिस्तोफर लक्सन पंतप्रधान आहे. कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळवीराने सर्वात जास्त वेळ अंतराळ घालवण्याचा विक्रम केलेला आहे? तर सुनीता विल्यम्स या महिला अंतराळवीराने आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त वेळ अंतराळात घालवण्याचा विक्रम केलेला आहे. तर सुनीता विल्यम्स एक महिला अंतराळवीराने 62 तास 6 मिनिटे अंतराळात एवढा वेळ जो आहे तो स्पेसमध्ये घालवलेला आहे. यापूर्वीचा विक्रम जो होता तो पेगी व्हिटसन यांच्या नावावर होता, 60 तास 21 मिनिटाचा. तो मोडीत त्यांनी काढलेला आहे. त्यानंतर भारतातर्फे सगळ्यात जास्त भारतीय वंशाच्या अशा कोणत्या व्यक्ती ज्या सगळ्यात जास्त वेळा स्पेसमध्ये गेलेल्या आहे? तर ते सुनीता विल्यम्स आहे. मग आता तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. बघा परीक्षेमध्ये विचारला जाईल. ठीक आहे. तर भारतातील असे कोणते व्यक्ती आहे की जे पर्यटनाच्या दृष्टीने अंतराळामध्ये गेले होते फक्त स्पेस पर्यटनासाठी? तर त्यांचं नाव आहे गोपीचंद थोटाकुरा. गोपीचंद थोटाकुरा. ठीक आहे. थोटाकुरा नाव लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. ग्लोबल टीचर प्राइज 2025 साठी राजस्थान मधील कोणत्या शिक्षकाची निवड करण्यात आलेली आहे? तर मोहम्मद इम्रान खान मेवाती यांची निवड जी आहे तर ग्लोबल टीचर प्राइज 2025 साठी करण्यात आलेली आहे. ज्याला हा पुरस्कार मिळतो त्याला अमेरिकेचे $1 मिलियन मिळतात. हा पुरस्कार GEMS एज्युकेशन ग्लोबल टीचर प्राइज या नावाने ओळखला जातो. आपण जर बघितलं मित्रांनो तर मोहम्मद इम्रान खान मेवाती जे आहे ते ग्रामीण शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर केलेला आहे. म्हणजे जे काही ग्रामीण भागात शिक्षण आहे तर त्यामध्ये त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर केला. जसं आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून शिकतो, तुम्ही युट्यूब वरून शिकता, आम्ही डिजिटल बोर्डचा वगैरे वापर करतो, तसं त्यांनी वापर केलेला आहे आणि त्यासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. आपण जर बघितलं तर ते सरकारी शाळेमध्ये संस्कृत चे शिक्षक आहेत. त्यानंतर महत्वाचे पुरस्कार बघून घेऊया लगेच. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना मिळाला रौद्र सात्विकम या पुस्तकासाठी. 70वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ऋषभ शेट्टी यांना मिळाला. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांना मिळाला. 82व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर ड्रामाचा पुरस्कार द ब्रुटालिस्टला मिळाला. प्रतिष्ठित महाराजा हरिसिंह पुरस्कार लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांना मिळाला. पद्मविभूषण 7 लोकांना मिळालेला आहे. टोटल किती लोकांना मिळाला असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सर्वोत्कृष्ट झाकी कोणाची होती? ती उत्तर प्रदेशची होती. आता या 2025च्या प्रजासत्ताक दिनामध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये बीसीसीआयचा जीवन गौरव पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित केले जाणार आहे? तर सचिन तेंडुलकर. आयसीसी महिला T20 क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार एमेलिया केअर यांना मिळाला. आयसीसी पुरुष टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार जसप्रीत बुमराहला मिळाला. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने 6 पदकं जिंकली, ज्यामध्ये 1 रौप्य पदक होतं, 5 कांस्य पदक होतं. भारताचं स्थान तुम्हाला इथं सांगायचं आहे. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार डॅरेन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन यांना मिळाला. शांततेचा नोबेल पुरस्कार निहोन हिडेन्क्यो जपानी संस्था आहे तिला मिळाला. वर्ल्ड प्रेस फोटो अवॉर्ड मोहम्मद सालेम यांना मिळाला. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जेनियर पेनबेक कायरोससाठी. मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. 2022 हा दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, 2024 मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. गुन्हेरी गाव हे कोणत्या राज्यातील पहिलं जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे? युनेस्कोने नाही, या राज्यानेच घोषित केलेले आहे. तर गुन्हेरी गाव हे गुजरात मधील एक गाव आहे मित्रांनो. गुजरातने आता स्वतःची वारसा स्थळ घोषित करणं सुरू केलेलं आहे आणि गुजरातचं पहिलं जैवविविधता वारसा स्थळ ठरलेलं आहे गुन्हेरी गाव. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. हे जे गुन्हेरी गाव आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर खारफुटीची वने जी आहे ती बघायला मिळतात आणि या खारफुटीच्या वनांचं संरक्षण करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी गुजरातने या गावाला आपल्या राज्यातील पहिला जैवविविधता वारसा स्थळाचा दर्जा जो आहे तो दिलेला आहे. या ठिकाणी 32.78 हेक्टर मध्ये खारफुटीची वनं पसरलेली आहे. गुजरात विषयी जाणून घेऊया. गांधीनगर राजधानी, आचार्य देवव्रत राज्यपाल, भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री, लोकसभेच्या 26 जागा, राज्यसभेच्या 11 जागा, विधानसभेच्या 182 जागा. आणि गुजरातमध्ये जो स्टॅच्यू ऑफ युनिटी बनलेला आहे त्याची हाईट सुद्धा 182 मीटरच आहे. ठीक आहे, तर यावर सुद्धा आयोगाने एकदा क्वेश्चन विचारून झालेले आहे. वासंदा राष्ट्रीय उद्यान गुजरातमध्ये, ब्लॅकबक, गीर आणि सागरी राष्ट्रीय उद्यान आपल्याला गुजरातमध्ये बघायला मिळतात. गुजरात विषयी अजून काही चालू घडामोडी महत्वाचे जीके इथं जाणून घेऊया. राज्याची गुजरात राज्य सीमा 3 राज्यांना लागते, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र. भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमध्ये वडोदरा या ठिकाणी सुरू करण्यात आले. भारतातील पहिली डायमंड सिटी सुरत आहे गुजरातमधील. गुजरातमधील प्रमुख धरण आपल्याला उकाई धरणावर प्रश्न येऊन गेलेला आहे की उकाई धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर तापी नदीवर गुजरातमध्ये उकाई धरण आहे. त्यानंतर धरोई धरण, सरदार सरोवर नर्मदा नदीवर, दातीवाड धरण आपल्याला बघायला मिळतात. ऑस्ट्रेलियाच्या ओलांगॉंग विद्यापीठाने आपला भारतातील कॅम्पस कोणत्या राज्यातील गिफ्ट सिटीमध्ये सुरू केला? तर गुजरातमध्ये. भारतातील सर्वात लांब समुद्र किनारा कोणाला आहे? तर गुजरातला. वॉटर हार्वेस्टिंग जनभागीदारी उपक्रम मोदीजींनी गुजरातमध्ये सुरू केलेला आहे. कमला बेनीवाल यांचं नुकतंच निधन झालं, ते गुजरातच्या माजी राज्यपाल होत्या. जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा उद्यान जे ते खेवरा गुजरातमध्ये अदानी ग्रीन एनर्जीने सुरू केलेले आहे. भारतातील स्वच्छ ऊर्जा अंगीकारण्यामध्ये कर्नाटक आणि गुजरात 2 आघाडीची राज्य आहे. आणि मोदीजी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचं उद्घाटन कुठे केलं? तर वडोदरा गुजरात. यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये भारताचे 16व्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वयाच्या 79 वर्षी निधन झालं. त्यांचं नाव काय होतं? तर भारताचे 16वे निवडणूक आयुक्त होते, त्यांचं नाव होतं मित्रांनो नवीन चावला. आता सध्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार, जे भारताचे 25वे निवडणूक आयुक्त आहे. आपण जर बघितलं तर यांच्या कारकिर्दीत यांनी काय केलं होतं? तर जे तृतीय पंथी मतदार आहे, ठीक आहे, तर त्यांना मतदानामध्ये सहभाग घेण्यासाठी यांनी मदत केली होती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर राजीव कुमार हे सध्याचे 25वे निवडणूक आयुक्त आहे. इतर निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि यशस सिंधू हे आहे. आपण जर बघितलं निवडणूक आयोगामध्ये जे निवडणूक आयुक्त असतात त्यांना सेमच अधिकार असतात. ठीक आहे, आपण जर बघितलं त्यांचं पगार, भत्ते, कार्यकाळ सगळं A to Z सेम असतं. बहुमताने ते निर्णय घेत असतात. त्यानंतर 11वा क्वेश्चन बघा. भारतीय भाषांमध्ये डिजिटल पाठ्यपुस्तके देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कोणती योजना सुरू करण्यात आली? तर बघा मित्रांनो, मी अर्थसंकल्पावर पण लवकरच एक लेक्चर घेणार आहे. तर भारतीय भाषांमध्ये डिजिटल पाठ्यपुस्तके देण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. तर भारतीय भाषांमध्ये जे काही समजा NCERT वगैरे असतात तर ते आपण जर बघितलं तर मेनली इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये, मग भारतीय भाषांमध्ये ते उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक योजना सरकारने सुरू केलेली आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. कोणत्या राज्यातील
पुरुलिया जिल्ह्यातील जंगलात गंजलेली ठिपके असलेली मांजर प्रथमच दिसलेली. तर या प्रकारची मांजर, या मांजरीचं वैशिष्ट्य असं आहे की ही खूपच हलकी असते, ठीक, वजनाने खूपच हलकी असते आणि खूपच छोटी असते. ही मांजर अलीकडे पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळालेली आहे. या मांजरीचं वजन 1.5 किलोपेक्षा कमी असतं. ठीक आहे. वैज्ञानिक दृष्ट्या हिचं नाव जो आहे तो प्रिओनेलुरस रुबिगिनोसस असं हिचं नाव आहे. IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर नुसार ही नियर थ्रेटेड या कॅटेगरीमध्ये आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. हिची 80% संख्या जी ती भारतामध्येच बघायला मिळते, अलीकडे पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळाली. 2 टेस्ट क्वेश्चन आहे की कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळवीराने सर्वात जास्त वेळ अंतराळात घालवण्याचा विक्रम केलेला आहे, आणि रेल्वे सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणती योजना किंवा कोणता ऍप सुरू केलेला आहे. त्याचबरोबर विजयश्री बॅच राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी, घटक पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर फाउंडेशन बॅच 2.0 आपण कंबाईनसाठी, आणि यशस्वी बॅच आपण सुरू केलेली आहे कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी. या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो आगामी परीक्षेसाठी. हे आपला नोट्स पॅक आहे, हा तुम्ही सेपरेट परचेस करू शकता किंवा तुम्हाला या बॅचेस मध्ये इन्क्लूड मिळून जाईल. तर लेक्चर कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. टेस्ट क्वेश्चनचा आन्सर द्यायला विसरू नका. आपला ऍप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. थांबूया मग आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.